समाचार अब तक, सत्य का साहस। बल्लारपुर चंद्रपुर मार्ग पर विसापुर पावर हाउस इलाके में बने बॉटनिकल गार्डन में आरंभ से काम करने वाले पुराने कामगारों को छोड़ नई भर्ती किए जाने से पुराने कामगारों में जबरदस्त रोष दिखाई दिया। उन्होंने इसका विरोध करते हुए शिवसेना उबाटा ठाकरे के नेतृत्व में आंदोलन छेड़ दिया है। सैकड़ों महिला पुरुष कामगार गार्डन के प्रवेश द्वार पर पहुंचे और विरोध प्रदर्शन करते हुए उन्हें काम पर न लेने पर गार्डन के प्रवेश द्वार को ताला जड़ने की चेतावनी दी। वन अधिकारी ने इस विषय पर 5 दिन में निर्णय लेने का आश्वासन दिया। बॉटनिकल गार्डन का काम 4-5 साल पहले शुरू हुआ था। उस शुरुआती दौर से महिला और पुरुष मजदूर काम कर रहे थे, लेकिन 4 साल से काम कर रही एक भी महिला मजदूर को काम पर न रखकर सिफारिश के आधार पर भर्ती ली गई। शिवसेना उबाटे गुट ने इस अन्याय को बताते हुए जो मजदूर आज तक बॉटनिकल गार्डन में काम कर रहे थे उन्हें रोटेशन के आधार पर समायोजित करने की मांग की। सोमवार तक ठोस निर्णय न होने पर आंदोलन तेज करने की चेतावनी इस समय दी गई। माझं नाव पुष्पा माणिकराव, मी विसापूरची रहिवासी आहे। येत्या 5 वर्षापासून या बॉटनिकल गार्डन मध्ये मी माझ्या 600 महिलांना घेऊन काम करत होते, परंतु जेव्हा बॉटनिकल गार्डन तयार झाली त्यावेळेस आम्हाला कोणाला न विचारता पार्टीद्वारे बीजेपी पार्टीद्वारे त्यांचे जे कार्यकर्ते आहे त्यांनी आपापल्या महिलांना जवळच्या रिश्तेदारांना कामाला लावलं। पण माझ्या एकाही महिलेला 600 महिलांमधून माझी एकही आज जे 125 लोक जे इथं काम करत आहेत त्याच्यामध्ये माझी एकही महिला काम करणारी नाही आहे। म्हणजे ना आमच्या महिलावर अत्याचार झालेला आहे। जोपर्यंत या अत्याचाराचा आम्हाला शाश्वत मिळणार नाही, आम्हाला याचा काही मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार आहे आणि तोपर्यंत असंच आंदोलन चालू राहणार आहे। माझी सांगण्याची मागणी एकच आहे की गाव हा सगळ्याचा आहे। आज या गावाची एनओसी माझ्या विसापूरच्या ग्रामपंचायतची, गाव माझं, या गावाची जागा माझी आणि बाहेरचे लोक येऊन या गावामध्ये काम करत आहेत। म्हणजे याचा मतलब काय, आम्ही कोणा पार्टीशी मागे धावलो नाही, बीजेपीच्या मागे धावलो नाही, त्यांचे झेंडे घेऊन आम्ही फिरलो नाही, म्हणून माझ्या महिलांना काम हे दिलं नाही। परंतु माझी मागणी एकच आहे की माझ्या 600 महिलांना इथे या बॉटनिकल गार्डन मध्ये काम मिळालं पाहिजे। सरकारने एक मागणी केली, सरकारने म्हणा की या कंपनी आता ज्यांना हा टेंडर गेलाय यांनी एक मागणी केली आहे की 35 वर्षाची महिला पाहिजे। मग सांगा, जेव्हा 2-2 माणसाचा भूतगंजा कापाचा होता, इथे जागा साफ करायची होती, तेव्हा 50-60 वर्षाच्या बाईने ही जागा साफ केली आणि आज जेव्हा आयतं काम आलं आहे तर 35 वर्षाची बाई मागते। 100 वर्षाची महिला म्हातारी असेल तिला घेऊन वोटिंग करता येते आणि 50 वर्षाची बाई या बॉटनिकल गार्डन मध्ये कामाला करून काम नाही करू शकत। आज माझी महिला सिक्युरिटी गार्ड करायला तयार आहे। आज 17वी शिकलेल्या मुली माझ्यापाशी पडून आहेत। आज माझ्यापाशी प्रत्येक महिला काम करत, जे कोणतं काम मिळत असेल ते काम करायला तयार आहे। पण माझ्या 600 महिलांना काम मिळालंच पाहिजे। जोपर्यंत मला हे काम मिळणार नाही, माझ्या महिलांना काम मिळणार नाही, तोपर्यंत माझं आंदोलन जारीच राहील। जय महाराष्ट्र।